हे एम्ब्रॉयडरी मशीन, त्याला एका टायमाला 6 पीस तयार होते. एका टायमाला 6 पीस तयार होते. अशी एम्ब्रॉयडरी तयार होईल. आपल्या ड्रेसवर किंवा आपल्या शाळेचा लोगो ज्या सगळं असतात ना, तर अशा प्रकारे मशीनवर बनवले जातात. आणि त्यांचा साचा दिलेला असतो की त्यांना जे एम्ब्रॉयडरी करायचे आहे त्याचा साचा दिलेला असतो. तो सगळं डिजिटलायझेशन आहे. हे सगळं ज्यांचे एम्ब्रॉयडरी करायचे आहे त्यांचा लोगो आपल्याला येतो त्यांच्याकडं, आणि नंतर आपण काय करतो, त्यांचं मेकिंग करून त्यांना देतो आपण असं पीस तयार करून. बटन काट सगळं होऊन घेतं ते शेत सगळं असतं. मी सगळं क्लीन करायचं, काय सोय म्हणजे एखादा धागा राहिलेला सगळं याचं. हां आलटर की एखादा ही नसलं, बटन नसलं, हे सगळं काढून द्यायचं त्यांनी. तरी 2 वेळा होतं ते. 2 वेळा होतं. असं नाही म्हणजे काय ठेवायचं. तर बघा आता डायरेक्ट कापड तर पाठीमागच्या ह्याच्यात वर्क कसं करायचं होतं आणि ते दाखवलं आहे तुम्हाला, तर तुम्ही बघितलं वर्क कसं केलं जातं कपड्यावर ते. तर आता बघू शकता हे कपडे केवढ्या मोठ्या मशीन आहेत त्या, हे धुयाच्या बरं का, धुयाच्या बघू शकता. ते 250 घेतली जाते एका टायमाला. 250 पाणी 150 लिटर एक मिनिट ग मला आपण टाकलेलं मला हिच्या फोनमधून आलं बघ मला तर बघू शकता त्याने ते मशीनची माहिती सांगितली बघा. तर आता ह्यासुद्धा मशीनमध्ये किती कपडे, तर 500-550 कपडे कंटिन्यू ह्याच्यात बसतात. तर ही कपडे धुवायची मशीन आहे बरं का. किती मोठी कंपनीमध्ये मशीन बघा हे आहे का. तर किती मोठमोठे असतात कारण भरपूर कपडे असतात त्यामुळं. बघू शकता आता हे कसे हे होत आहे ते
कपडे बरं का. म्हणजे काय 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 दिसते ते तुम्ही बघू शकता. मशनी ही इस्त्री करायचं आहे ही बरं का. इस्त्री करायची आहेत तर बारकाईने बघा. कापड गिरणीतलं मशनी किंवा काय काय सगळं. तर इथं बघा माप आहेत ही कशी माप आहेत हे माहिती देतात हे बरं का मापांची. हे बॉक्स आता बॉक्स कशाला हे कपड्यांच्या घड्या घालून काय पॅकिंग केलं आहे. तर हे सोलापूरला ऑर्डर आलती म्हणून ते सोलापूरला पॅकिंग करायला चालू आहे त्यांचं बघा. आणि केलं आहे सुद्धा ते. बॉक्स किती आहेत बघा. अशी एवढी कपड्यांची ऑर्डर असते आहे का. तर सोलापूरला डायरेक्ट हे कपडे ऑर्डरसाठी जाणार आहेत. बघू शकता तुम्ही बारकाईने. बघितलं का. अजून पुढचा व्हिडिओ आहे बरं का. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून दुसरं काय राहिलेलं आहे ते बघा. शाळेचं गणवेश आहेत हे कसे घड्या मारून ठेवलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बारकाईने बघत चला. कारण पूर्ण माहिती आपल्याला कापड गिरणीतली मिळणार आहे. ते पण सांगोला फॅपटॅक गिरणीची. तर बाय सगळ्यांना.